आयुष्यात हरलो आहे, पण खेळ अजून संपलेला नाही. हळू, गंभीर आणि खोल आवाज. कधी कधी असं वाटतं ना, खूप खोलवरून, की आपण आयुष्यात हरलो आहोत. सगळे पुढे चाललेत, कोणी यशाकडे, कोणी स्थिरतेकडे, कोणी स्वप्नांकडे, आणि आपण मात्र तिथेच थांबलो आहोत. जणू वेळ पुढे सरकतीये, पण आपण मागेच अडकलो आहोत. लोक सहज विचारतात, काय चाललंय आयुष्यात, आणि त्या प्रश्नावर आपण हसतो, पण आतून उत्तरच नसतं. कारण खरं सांगायचं तर आपण स्वतःलाच विचारत असतो, माझं आयुष्य इतकं चुकीचं कसं झालं? मी हरलो आहे. ही भावना कुठून येते? ही भावना एका दिवसात जन्माला येत नाही, ती हळूहळू वाढत जाते. अपयशावर अपयश साचत गेल्यावर, स्वप्न एका मागोमाग एक तुटल्यावर, सगळं देऊनही काहीच हातात न लागल्यावर आपण मेहनत करतो, पण निकाल शून्य. आपण विश्वास ठेवतो, पण फसवणूक होते. आपण स्वप्न पाहतो, पण वास्तव वेगळंच निघतं. आणि मग एक दिवस मन स्वतःशीच म्हणतं, बस, आता नाही जमणार. सगळ्यात धोकादायक हरवणं कोणतं असतं? पैसे गेले, परत मिळू शकतात. लोक दूर गेले, नवे लोक आयुष्यात येऊ शकतात. नोकरी गेली, दुसरी संधी मिळू शकते. पण स्वतःवरचा विश्वास गेला ना, तर सगळंच हरतं. आपण आरशात पाहतो आणि स्वतःलाच कमी लेखतो. मी काहीच करू शकत नाही, मी इतरांसारखा नाही, माझ्या आयुष्यात काही होणार नाही. हे शब्द कोणी बाहेरून बोलत नाही, हे शब्द आपण स्वतःलाच सांगतो. पण थांबा, एक प्रश्न आहे, तुम्ही खरंच हरलात का? की तुम्ही फक्त थकलात? कारण हरलेला माणूस पुन्हा उभं राहण्याचा विचारही करत नाही. पण तुम्ही हा आवाज ऐकताय, हा व्हिडिओ पाहताय, याचा अर्थ काय? याचा अर्थ तुमच्यात अजूनही काहीतरी जिवंत आहे. अजूनही आत कुठेतरी एक छोटीशी आशा शिल्लक आहे. आयुष्य म्हणजे सरळ रस्ता नसतो. आपल्याला लहानपणापासून सांगितलं जातं, चांगलं शिका, नोकरी मिळवा आणि आयुष्यात सेट व्हा. पण कोणीच सांगितलं नाही की वाटेत अपयश येईल, लोक हसतील, तुलना होईल, स्वतःवर शंका येईल. आयुष्य सरळ रस्ता नसतो. कधी तो चढ असतो, कधी उतार, कधी पूर्ण अंधार, आणि कधी भयानक शांतता. अंधारात असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, अंधार फक्त तेव्हाच जाणवतो जेव्हा आत कुठेतरी प्रकाशाची आठवण असते. जर तुमचं मन दुखत असेल, तर याचा अर्थ तुम्हाला अजूनही काहीतरी हवं आहे. जो माणूस पूर्णपणे हरतो, तो वेदनाही अनुभवत नाही. लोक काय म्हणतील, हा सर्वात मोठा शत्रू. आपण आयुष्यात हरतो तेव्हा कारण अपयश नसतं, कारण असतं लोकांची मतं. तो काहीच नाही करू शकला, तिचं आयुष्य वाया गेलं, याच्याकडून अपेक्षा नव्हती. पण एक सत्य लक्षात ठेवा, जे लोक आज तुमच्यावर बोलतात, तेच लोक तुम्ही यशस्वी झाल्यावर म्हणतील, आम्हाला आधीपासून माहित होतं. आज एक गोष्ट थांबवा, स्वतःची तुलना इतरांशी करणं आजच थांबवा. कारण तुमचा टाइमलाईन वेगळा आहे, तुमची लढाई वेगळी आहे, तुमची वेदना वेगळी आहे. सगळ्यांचे अध्याय वेगळे असतात. कोणी पहिल्याच अध्यायात जिंकतं, कोणी शेवटच्या. हरलो आहोत म्हणजे संपलो आहोत का? नाही, हरलो आहोत म्हणजे आपण काहीतरी शिकतोय. प्रत्येक अपयश तुम्हाला मजबूत करतं, शांत करतं आणि खोल विचार करायला लावतं. जो माणूस खाली पडून पुन्हा उभं राहणं शिकतो, तो माणूस कोणत्याही शिखरावर पोहोचू शकतो. एक छोटं पण महत्वाचं सत्य स्वीकारा, तुमचं आयुष्य आता जसं आहे तसंच कायम राहणार नाही. ही फक्त एक फेज आहे. रात्र कितीही काळी असली तरी सकाळ येतेच. पण सकाळ पाहायची असेल तर अंधारात चालावं लागतं. आजपासून फक्त एकच गोष्ट करा, मोठे प्लॅन नको, मोठी स्वप्न नको,